कोणा बाबला लागली होत थंयसून हाडली न्हंयसून हाडली तिने हा न्हंयक पहिलाडी गेल्लो न्हंयक तडेसून हाडली ती तर हो नाही टाच हय ही कणकेची कोंब हो करतो ते आधी किसू होय आणि मग ते ह्या करू उकडू होय आणि मग पिळून ह्या करू होय तेणे सांगलेन म्हाका कशी भाजी करूची ती हा तळेसून दिलो हां हे बघा ही कणकेची कोंब कर झाली का वखाळ लागणार झाली आता किसल्याच्या नंतर आता ह्या पाणी घालून उकडू होई मा ती हा पाणी घालून उकडू होई मा हो बरोबर सांग नाही गावाकडे हडे लाईट नाही हा लाईट गेली मी सांगतो जेवण दोन चार दिवस माझी सासू जेवण बघतो उकडी मारली ठोकात घसतो उकडी वाज नाही गे हे काय कानो भाजता हा हा कानो भाजता हा हे मा खोबरं भाजते मा शिरा पडतो आता तुमचा दे हे खोबरं भाजून आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे हे बघा कढईमध्ये तेल घालायचे पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये कांदा फोडणीला घालायचे आता हे कणकेचे कोंब आहेत ना हे किसून उकडून आता ते पिळून ठेवलेले आहेत हे लसूण किसलेले आहे आता हा कांदा भाजला ना की त्याच्यामध्ये आपण लसूण किसलेलं घालायचं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा हे बघा हे लसूण आता किसून घातलेलं आहे ते पण आता कांद्याबरोबर व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं थोडीशी हळद आणि थोडासा मसाला कारण मिक्सरमध्ये आधी घातलेला आहे आता आपल्याला हे किसलेले हे कोंब आहेत ना कणकेचे ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे मीठ पण घातलं आहे बघा हे कोंब मी आता परतून घेतलेले आहेत आता काय घातलं ते कोंब ते कणकेचे हां कापड घातलं हो कापा घातले ते आता ह्या घालते वाटप घालते मी घ्या का आता हे वाटलेलं खोबरं घालते पडते बरी पाठवते तिथे सुनते आता हे वाटलेलं खोबरं घातलंय आता हे परतून घेऊया बरोबर हा आता हे आता परतून घेतले आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं म्हणजे थोडा वेळ वाफ यायला द्यायची आता घातले ना की व्यवस्थित आता वाफ आल्याच्यानंतर व्यवस्थित शिजल्याच्यानंतर ते आपण गॅस बंद करायचा